चलो चालू करते हैं. पहिलं आहे रिसीट आणि पेमेंटचं बॅलन्स ब्रॉट डाऊन, ते काय घेणार नाही. पुढे आहे सबस्क्रिप्शन. 2009-10चं 6,000 रुपये आपण घेणार नाही. पुढे आहे 2010-11 90,000 सबस्क्रिप्शन. इकडे लिहा इन्कम साईडच्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन 90,000 इनर कॉल. पुढे 2011-12चं 7,500 ते उचलायचं सरळ ऍसेट साईडला टाकून द्यायचं, ते बाकी काय त्याची पोस्टिंग होत. पुढे डोनेशन जनरल 20,000 रुपये. सबस्क्रिप्शनच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा आणि इथे लिहा बाय डोनेशन ब्रॅकेटमध्ये लिहा जनरल, आउटर कॉलम 20,000 रुपये. पुढे एंट्रन्स फीज 10,000. इन्कम साइडला डोनेशनच्या खाली लिहा बाय एंट्रन्स फीज, इनर कॉलमला लिहा ऍडजस्टमेंट आहे 10,000 रुपये. पुढे आहे सेल ऑफ फर्निचर. बघा फर्निचर होतं किती 7,800 रुपयाचं, विकलं कितीला 6,500 रुपयाला, त्यामुळे लॉस झालेला आहे. इथे लिहा टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 1,300 रुपये. 1,300 कुठून आलेत? कॉस्ट 7,800 लेस सेल्स प्रोसीड्स 6,500. ओके 7,800 वजा 6,500 1,300 रुपये. ओके ते तिथलं तिथे सोडवायचं, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन एफडी 4,500. एंट्रन्स फीसच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट किती आहे 4,500. नेक्स्ट आहे पिकनिक रिसिप्ट. त्याच्याच खाली लिहा बाय पिकनिक रिसिप्ट 15,000. झाली आहे सगळी पोस्टिंग. 2009-10 6,000 घेतले नाही, 10-11चे 90,000 घेतले, 11-12चे 7,500. ठीक आहे, ऍसेट साईड सध्या नाही बघायची. डोनेशन जनरल 20,000, एंट्रन्स फीस 10,000, सेल प्रोसीड इथे एंट्री केली डेबिट साईडला. बघा हे जर उलट असतं, फर्निचर 6,500चं असतं आणि विकलं 7,800 असतं, तर हे 1,300 रुपये इन्कम साईडला झाले. ओके इंटरेस्ट ऑन एफडी 4,500, पिकनिक रिसीट 15,000. ओके चलो अभी जाएंगे अपन सॅलरी. सॅलरी आहे 2008-9ची 500 रुपये घेणार नाही, 2009-10ची 8,000 रुपये आपण घेणार नाही, 2010-11ची 58,000 रुपये आपण फक्त सॅलरी घेणार आहोत. ओके एक्सपेंडिचर साठी टू सॅलरीज आउटर कॉलम 58,000. हळूहळू प्रॉब्लेम मी वाढवत जातोय. ओके शांतपणे व्यवस्थित काय काय पोस्टिंग होते ती समजून घ्या, प्रॅक्टिस करा. नंतर डायरेक्ट बोर्डाचे प्रॉब्लेम चालू होतील तेव्हा मग समजेल हे काय कुठे काय. हा शांतपणे घ्या सगळं. पुढे सॅलरीची 58,000ची पोस्टिंग केली. पुढे आहे फिक्स डिपॉझिट 50,000 जे ॲसेट्सला टाकायचे असतात, सध्या आपल्याला ते बघायचं नाहीये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 13,850 रुपये.
एक्सपेंडिचर साइडला 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी 13,850. जनरल एक्सपेन्सेस 1,500. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 12,300. ऑडिट फी 1,350. मेडिकल चेकअप फी 4,050. पिकनिक एक्सपेन्सेस 11,500. रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 1,585. ऑफिस रेंट 5,000. इनर कॉलमला ठेवूया, ऍडजस्टमेंट आहे. ओके. आणि बॅलन्स कॅरी डाऊन कॅश आणि बँक तो नेहमी ऍसेट्सला टाकतो. सध्या हे काय करायचं. पोस्टिंग झाली आहे का बघूया व्यवस्थित बरोबर. पहिला आहे सॅलरी 58,000 रुपये. ओके. 2 सॅलरीज 58,000 रुपीज. बाकीचं काही घेणार नाही. फिक्स डिपॉझिट ऍसेट्सला जातं. प्रिंटिंग आणि स्टेशनरी 13,850. जनरल एक्सपेन्सेस 1,500. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 12,300. ऑडिट फीज 1,350. मेडिकल चेकअप फीज 4,050. पिकनिक एक्सपेन्सेस 11,500. रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 1,585. ऑफिस रेंट इनर कॉलम 5,000 रुपये. आणि बॅलन्स कॅरी डाऊन कॅश आणि बँकचा तो ऍसेट्सला आहे. सध्या आपण फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच बघत. पुस्तकात तसं दिलंय तेवढंच उत्तर लिह. ऍडजस्टमेंट. ऑफिस रेंट इन्क्लूड 500 पेड फॉर 2009-10. ह्याच्यामध्ये 2009 आणि 10चे आहेत, आपण ते घेणार नाही. लेस ऑफिस रेंट आहे पेड फॉर 2009-10. 500 रुपये. ओके. आणि 1,000 फॉर 11-12 लेस पेड फॉर 11-12. म्हणजे मागच्या वर्षीचे सुद्धा आपण घेणार नाही आणि पुढच्या वर्षीचे सुद्धा घेणार. ओके. क्लिअर झालं. हे मागच्या वर्षीचे जे ह्या वर्षीचे आलेले, ओके, ते काढून टाकले. हे पुढच्या वर्षीचे जे प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट्सला द्यायला पाहिजे, पण सध्या आपण थांबूया. ओके. क्लिअर झालं. किती आले. 5तनं 1 गेला 4, 4तनं 500 गेले 3,500 रुपये. ओके. आणि आउटस्टँडिंग ऑफिस रेंट करंट इयर 2,500 रुपये. ऍड आउटस्टँडिंग करंट इयर 2,500. 3.5 3, 2, 5 आणि 6,000. टोटल रेंट किती आहे 6,000. आता हे जे आउटस्टँडिंग करंट इयर 2,500 जर बॅलन्स शीट पण करायला लावली असती त्यांनी, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साठी. ओके. लक्षात आलं. पण सध्या नाही करायचं. पुढे 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज. एंट्रन्स फीज 10,000 लेस 50% कॅपिटलाइज 5,000. ओके. मग हे कॅपिटलाइज लायबिलिटी साईडला टाकून द्यायचे.
झालं. पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 रुपीज. ऍड आउटस्टँडिंग 10,000. बघा हे इन्कम आहे. आउटस्टँडिंग इन्कम कुठे टाकणार आपण? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. सध्या आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरच बघतोय, पण एक माहितीसाठी सुद्धा लक्षात ठेवा की कसं कसं होणार. हळूहळू करायचं आहे आपल्याला. द बिल फॉर पेपर अँड पिरियडिकल 7150 इज आउटस्टँडिंग. एक्सपेंडिचर साइडला लिहा टू आउटस्टँडिंग पेपर अँड पिरियडिकल बिल 7150. ओके, क्लिअर. बघा परत ऍडजस्टमेंट कडे येऊया. ऑफिस रेंट 500 रुपये. लास्ट इयरची आपण लेस करून टाकली, ती इन्क्लूड होती. पुढच्या वर्षीची सुद्धा लेस करून टाकली. 5,000 500 आणि 1000 केले मायनस 3,500 आले. आणि ह्या वर्षीची आउटस्टँडिंग आहे ती आपण ऍड केली, त्यामुळे 3,500 मध्ये 2,500 ऍड केल्यावर आउटर कॉलमला 6,000 रुपये आउटस्टँडिंग रेंट ऍड केल्यानंतर टोटल ऑफिस रेंट किती आहे? 6,000 रुपीज. 50% इंटरन्स फीज कॅपिटलाइज. इंटरन्स फी 10,000 आहे, 50% कॅपिटलाइज केली, आउटर कॉलम 5,000 रुपये. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 रुपये. इन्कम साइडला बघा सबस्क्रिप्शन 90,000, ऍड आउटस्टँडिंग 10,000, आउटर कॉलम 1,00,000. बिल फॉर पेपर अँड पिरियडिकल 7150 इज आउटस्टँडिंग. टू इन्कम एक्सपेंडिचर साइडला लिहिले टू आउटस्टँडिंग पेपर अँड पिरियडिकल बिल 7150. ओके, झाली सगळी पोस्टिंग. ओके, आता बघूया इन्कम साइडला काय काय. इन्कम साइडला आहेत सबस्क्रिप्शन आहेत 1,00,000 रुपये, डोनेशन आहेत 20,000 रुपये, इंटरन्स फी आहे 5,000 रुपये, इंटरेस्ट ऑन FD आहे 4,500 रुपये आणि पिकनिक रिसीट आहे 15,000 रुपये. ओके, आता आपण बघूया की इन्कम जास्त आहे का एक्सपेंडिचर जास्त आहे. आधी इन्कम साइडचं बघूया आपण. नेहमी इन्कम 1,00,000 रुपये काय आहे? सबस्क्रिप्शन. ओके,